10th तक बहुत अच्छा स्मार्ट स्टूडेंट था, अच्छा स्कोरिंग किया एंड साइंस में गया, बट 11th में पॉलिटिक्स ज्वाइन किया, कॉलेज पॉलिटिक्स 11th में थ्रू हो गया, बट 12th में डंडीगुल हो गई, कुछ भी नहीं हुआ 12th में, ओके, ऑल सब्जेक्ट्स फेल एंड बहुत ज़्यादा एग्रेसिव एंड एक्चुअली पॉलिटिकल बैकग्राउंड पहले से ही था। दत्ता पाटिल अगर किसको शायद हाँ लीडर ऑफ अपोजिशन थे, इज नो मोर, तो हम लोग उनके टेनेंट थे, तो वो जो था ना वो एटमॉस्फेयर ही था पहले से पॉलिटिक्स का। एंड 12th में ऐसे कॉलेज में पॉलिटिक्स दोनों टाइम में सीआर था, 11th में 12th में, बट संगत होते ना, संगत का रंगत, तो वो संगत में आ गया एंड 12th में फेल, ओके। सो अलीबाग छोड़ा एट द एज ऑफ 18, मैं मुंबई आया, ये सब अलीबाग की स्टोरी थी। तो जैसे मुंबई आ गया, आई जॉइन आर्चीज वो टाइम पे कुछ 1000 करोड़, इट्स ए लिस्टेड कंपनी, 1000 करोड़ रुपीज़ का टर्नओवर था। सो ऑन बेसिस ऑफ ग्रेजुएशन मुझे वो मिला कि मैं हाँ ग्रेजुएशन कर रहा हूँ करके साइड बाय साइड, एंड मुझे वो जॉब मिला। 2010 से 2015 तक आई वॉज मैनेजर, जो हाईएस्ट पोस्ट था आर्चिस का, 2005 टू 2010, तब तक 16 ईयर्स मैंने आर्चिस में आई सर्व देयर। सो 2010 में कुछ ट्विस्ट आ गया एंड ऐसे सर्कमस्टेंसेस बन गए जो मुझे छोड़ना पड़ा, ओके। बट थैंक्स टू आर्चिस जो भी आज मैं हूँ वो वहीं से मैंने शुरू किया, ये जो दिस इज कॉल्ड ऑकल्ट साइंस व्हाट आई एम डूइंग। तो 2010 में ऐसा था कि बिकॉज आर्चिस के अभी भी देयर इज नो कंपनी लाइक आर्चिस लिमिटेड, ग्रीटिंग कार्ड्स एंड गिफ्ट्स और जो सर्विसेज में वो लोग हैं ना, वैसा कोई भी कंपनी नहीं था। तो बहुत सोचा, 6 महीने या 1 साल लगा, जॉब नहीं था, बट घर वाले वो सपोर्ट नहीं कर रहे थे टू स्टार्ट ओन बिजनेस। कैसे होगा, क्या होगा, सो वहाँ पे सब अटक गया। अभी 2 हो गया क्या करने का, और जो जॉब मिल रहा था वो कैलिबर का नहीं था, वो सैलरी नहीं मिल रही थी। मैंने स्टार्ट किया कि नहीं, घर वालों के अगेंस्ट जाके मैंने स्टार्ट किया कि नहीं, आई वांट टू डू इट, ओके। सो घर से स्टार्ट किया मैंने फर्स्ट एडवर्टाइजिंग दिया दैट महाराष्ट्र टाइम्स में क्लासिफाइड ॲड्स 700 रुपयाला वर्ड्स वरती असतं, ओके। एंड घर से स्टार्ट किया। एक क्लाइंट का फ़ोन आया, मैं बोला ठीक है आ जाओ, घर का एड्रेस दिया, और जैसे डोरबेल बजा, बहुत खुश था, फर्स्ट क्लाइंट था, और दरवाजा खोला तो एक हवलदार आया था, और हवलदार बोलता है कि आपका कंप्लेंट आया करके। तो मैं डर नहीं गया, बट मैंने उसको बुलाया, बताओ क्या कंप्लेंट है क्या नहीं। एक ऐसा है ना कि मेरा बैकग्राउंड जो था ना वो यहाँ पे बहुत काम आया, बिकॉज माई डैड वॉज गैम्बलर। तो मटका, पता है मटके का धंधा होता है, तो हम लोग बहुत सालों से, शायद 20 सालों से वो गैम्बलिंग का बिजनेस था अलीबाग में, क्योंकि वो टेनेंट ही हम लोग हमदर्द के इसमें रहते थे, तो बहुत अच्छे से। एंड अलीबाग भी था, इतना ये भी नहीं था, रिमोट एरिया था, तो आई नो हाउ टू डील विद दोज पीपल। तो मैं कुछ डरा नहीं, बट ठीक है अभी किसने कंप्लेंट किया है तो लेट्स हैंडल। तो वो आके बैठा बहुत अच्छे से, एंड ऑल ऑफ अ सडन एक फ़ोन आया, और मैं और मेरी वाइफ थे, वो टाइम पे हम लोग जॉइंट फैमिली थे, सब लोग साथ में रहते थे। एंड फर्स्टली जो अपोज कर रहे थे कि नहीं करना है बिजनेस, एंड मैंने स्टार्ट किया था ये सब। तो एक फ़ोन आ गया कि आत्या का शी इज़ नो मोर। तो जैसे हम लोग बात कर रहे थे तो पता नहीं उसको भी क्या हुआ, तो बोला ठीक है अभी आपकी आत्या एक्सपायर हो गई है, आप अकेले हो दोनों, तो यू कैन गो, बट आप कल आओ नौपाड़ा पुलिस स्टेशन में। मैं जैसे दूसरे दिन गया नौपाड़ा पुलिस स्टेशन में, तो पता चला कि ऐसा कोई है ही नहीं ये नाम का बंदा। हाँ, तो ही वॉज टोटली फ्रॉड। वो पैसा लेने, वो क्लासिफाइड एड्स किसकी आती है, वो बाबा लोगों की। तो उसको ऐसा लगा कि ये भी ऐसा कोई रहेगा, एंड वो एक्चुअली सिर्फ पैसा लेने को आया था। तो ये बात आज सिर्फ फर्स्ट टाइम यहाँ पे बोल रहा हूँ, मैंने घर पे बोला नहीं था, बिकॉज स्टार्ट में ही अगर ऐसा हो गया तो घर में मेरा बंद हो जाएगा। बट मुझे समझ में आ गया कि ये घर में से ऑपरेट होने वाली चीज नहीं है। सो आई नीड अ ऑफिस, बट ऐसे सर्कमस्टेंसेस में मैंने जॉब छोड़ा था कि ऑफिस बहुत जरुरी था मुझे। सो क्या करना अभी? सो कुठले पण प्रॉब्लेम सोडायला 3 गोष्टींची गरज असते, पैसा, वेळ किंवा माणसं, फ्रेंड्स. सो सगळ्यांना एनरोल करायला सुरू केलं. माझा एक एक्स क्लायंट आहे ना, ही कॉल्ड मी की असं असं काय करतोस तू सध्या, आणि म्हटलं आय वॉन्ट टू स्टार्ट समथिंग. तो ठाण्यातच कीर्ती केबल सर्व्हिसेस म्हणून ईस्टला सिडको बस स्टॉपच्या मागे त्यांचं ऑफिस आहे, केबल ऑपरेटर आहे. तो म्हणे ये माझ्या इथे चालू कर. तो म्हटलं काय म्हणतो, हो ठीक आहे, भाडं म्हणे नो इश्यूज, नो भाडं, तू यू जस्ट स्टार्ट, बिकॉज ही नोज 10-15 वर्षापासून माझ्याशी त्याची ओळख होती. सो मी तिथे सुरू केलं, ओके. आणि तो कोलीवाडा, तो जर तुम्ही सिडकोच्या त्या साईडला गेला तर फुल कोलीवाडा होता, ओके.
1 वर्ष मी तिथे होतो. बिझनेस नाही केला पण कॉन्फिडन्स गेन केला. बिकॉज घरून ऑपरेट करायचं आणि ऑफिसमध्ये ऑफिसचा ॲटमॉस्फिअर कळला, बिझनेस सुरू करता येईल हे कळलं. आणि मग 4,000 रुपीजचं पहिलं ऑफिस राममारुती रोडला घेतलं. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मी अजून पण ते कोळी होते तो त्याच्यासाठी सुद्धा खूप लोकांनी मला सांगितलं की कोळी लोक अशी असतात तशी असतात. पण माझ्या घर म्हणजे इतरांपेक्षाही त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. स्टील नाव आय एम कनेक्टेड विथ देम. तर पण तिकडून मूव्ह होणं खूप गरजेचं होतं. सो राममारुती रोडला बॅक साईडला एक छोटंसं ऑफिस घेतलं मी. 4,000 रुपीज रेट. 4,000 हे फर्स्ट म्हणजे माझं ऑफिशियली आणि प्रोफेशनली. देन आय जॉईन BNI थँक्स टू सावला. BNI जॉईन केल्यानंतर एकदमच ड्रास्टिक चेंज आला. बिकॉज कॉन्फिडन्स सॉलिड होता, प्लॅटफॉर्म मिळाला. आणि द मोमेंट आय जॉईन BNI त्यावेळी पण म्हणजे 50 आय एम द 46% त्यावेळी. सो त्यावेळी पण 6 महिन्यात अर्धे अधिक BNI मेंबर्स माझे क्लायंट होते. आणि त्याच्यानंतर अजून एक टर्न आला, लँडमार्क जॉईन केलं. आणि लँडमार्क जॉईन केल्यानंतर आयुष्य एकदम बदललं. ओके. सो नाव त्याच्यानंतर कहाणी में ट्विस्ट. घरी प्रॉब्लेम सुरू झाले. आम्ही जॉईंट फॅमिली एकत्र राहत होतो. मोठं घर होतं गडकरी रंगायतांच्या समोर. पण मोठे इश्यूज झाले आणि 8 years ऑफ मॅरेज 8 वर्षापर्यंत एकत्र राहिलो. पण असं सर्कमस्टन्सेस तयार झाले की आपण नाही राहू शकत आता एकत्र. सो काहीतरी झालं आणि देन सेपरेट व्हायला लागलं. सो सेपरेट होताना कम्फर्ट झोन ब्रेक करावा लागला. बिकॉज भावाकडे काय होतं, वहिनी भाऊ वेल ऑफ आहेत, खूप वेल फर्निश्ड घर, फर्स्ट फ्लोअर, एव्हरीथिंग, सगळं सुखसोयी होत्यात. माझा काही हातभार नव्हता घराला लागत. मी आपलं एन्जॉय करत होतो. पण असं आलं की मला हे करायला लागलं, सेपरेट व्हायला लागलं. नेमकं त्याच वेळी नवीन बिझनेस सुरू केला आणि त्यावेळी सेपरेट होणं हे माझ्यासाठी एकदम पण कम्फर्ट झोन. लाईफ स्टार्ट्स ॲट द एंड ऑफ युअर कम्फर्ट झोन हे मला कळलं. सो ऑलरेडी घर होतं. सो त्या बिझनेसला थँक्स. आमच्याकडे 3 भावांची 3 घरं, बहिणीचं सगळ्यांचं घर मात्र त्या बिझनेसमधून झालं होतं. ऑलरेडी घर होतं 4th फ्लोअरला जुनं घर. 5 वर्ष बंद होतं. पण गेलो राहायला. गीता सावला याची जयेश सावलाची वाईफ आहे, तिने त्यावेळी मेंटोरिंग केलं. नाहीतर ती मनस्थिती नव्हती त्याच्यातून बाहेर पडायची. पण बाहेर पडलो. आणि ममतानी पण त्या गीता सावलाकडे जॉईन केलं, जॉब जॉईन केलं. त्याच्यानंतर परत जसं लँडमार्कची जर्नी पुढे सुरू झाली तसं देन डायरेक्ट 4,000चा रेंटवरून 18,000च्या रेंटवर आलो. सो दिस अचिव्हमेंट इज रिअली म्हणजे माझ्या लाईफचा मोठा टर्न आउट होता की एवढं मोठं ऑफिस घ्यायचं. म्हणजे मी हे कधीच 2-3 वर्षापूर्वी विचार केला नव्हता. बट परत एकदा कम्फर्ट झोन ब्रेक केला. आणि इन बिटवीन ममताला जेव्हा लँडमार्कमध्ये एनरोल केलं तेव्हा तिन्ही आई बरोबर कंप्लीट केलं. कारण आईच्यात आणि तिच्यातच थोडेसे इश्यू क्रिएट झाले होते. आणि परत आम्ही एकत्र राहण्याचं सेपरेट होतं. पण ती हार्मनी जी आहे ती परत एक आमची एकत्र झाली. आणि जवळजवळ 1 लाख रुपये खर्च केले एज्युकेशनवरती. जो कधी पण असा विचार केला नव्हता की ₹1,00,000 मी एज्युकेशनमध्ये खर्च करेन अशा प्रकारे, म्हणजे अनऑफिशियल एज्युकेशनमध्ये. सो तिथून नंतर आयुष्यात खरी जी गंमत असते ना ती तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही हे जेव्हा माहीत असतं लोकांना. आणि ती जेव्हा गोष्ट करतो ना तेव्हा त्याच्यात खरी मजा असते. सो लँडमार्कच्या 3rd ह्याच्यामध्ये असताना गाडी शिकण्याचं आणि गाडीत, कारण किती वेळ आम्ही माझ्यांच्याच गाडीत बसून बाजूला जायचं ना. सो एकदा असं वाटलं की गाडी शिकायची. आणि त्याच्यासाठी अडथळे आले माझं फिजिकल फिटनेस. बिकॉज आय एम टोटली बाय लॉ बिकॉज आय एम 40% हँडिकॅप. ओके. सो हँडिकॅप हा जो मार्क होता ना हा प्रत्येक वेळी कुठेतरी मध्ये यायचा. लग्नासाठी सुद्धा 25व्या वर्षीपासून सुरू केलं तर 31व्या वर्षी लग्न झालं. ते पण मीच कॉज केलं. तर कुठेतरी ना हा इश्यू मध्ये यायचा माझ्या. तर त्याच्यावरती फोकस करणं मला एक होतं की हा मला एक मिटवायचं आहे. तो आहे म्हणजे ते मी हे करू शकत नाही. सो परत त्याच्यामध्ये ना कंडिशनल की मीच ठरवतो की मी हँडिकॅप आहे. आणि जर मीच ठरवलं मी नाही आहे तर जेव्हा आपण नॉर्मल म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचो ना तेव्हा त्याच्यात लिहिलेलं असायचं की हँडिकॅप अपंगांसाठी. आणि आता जर मेट्रोने जात असाल तर तुम्हाला माहिती आहे देर इज व्हॉट डिफरंट त्या लोकांसाठी एक हे की आमच्यासाठी की डिफरंटली एबल पर्सन. सो दॅट हिट्स मी की आय एम नॉट हँडिकॅप, आय एम डिफरंटली एबल. माझ्याकडे काहीतरी वेगळं पण आहे. ओके. खूप लोकांनी मला क्रिटिसाइज केलं. खूप लोकांनी मला त्याच्यासाठी हे केलं की हे कसं करू शकशील. दुसऱ्यांचा हे असतो त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असतो. बट नो समहाऊ आय मॅनेज. जो मला शिकवत होता
त्याचा रिस्क त्यांनी स्वतःचा लाईफ रिस्कवर ठेवलं होतं. माझ्या बाजूला जे बसतात त्यांचं लाईफ रिस्कवर मग मी काय नाही करू शकत. आणि दॅट वॉज द वंडर मोमेंट. नाव एव्हरीथिंग इज यु नो की लाईक ऑफिस, स्वतःचं घर आणि वननेस इन द फॅमिली. सो लिव्हिंग लाईफ पॉवरफुली.